Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next unit, Hire Purchase Accounting. Hire Purchase हा आपल्या खूप जवळचा विषय आहे असं आपण म्हणू शकतो, कारण ज्या ड्युरेबल गुड्स आहेत हे आपण इन्स्टॉलमेंट वरती परचेस करतो बघा. लाईक बाईक असेल, कार असेल किंवा आणखी जे थोडे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट असतात हे आपण काय करतो, इन्स्टॉलमेंट वरती पे करतो. मग ही इन्स्टॉलमेंट सिस्टीम जी आहे किंवा हे हायर परचेस अकाउंटिंग ऑर्गनायझेशन मध्ये कशा पद्धतीने मेंटेन केलं जातं किंवा त्यासाठी कोणते रूल फॉलो केले जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत तर ह्या युनिट मध्ये लर्न करायच्या आहेत. हायर परचेस अकाउंटिंग. सो इंट्रोडक्शन. A hire purchase transaction is one when the seller delivers his goods to a person known as the hire purchaser with the condition that he will repay the price of goods inclusive of interest by different installment and acquire the property immediately, but the title of goods is transferred only when the last installment is paid. Hire purchaser कोण आहे? Those person sell the goods to the buyer. जो पर्सन बायरला गुड्स सेल करतो त्या सेलरचं नेम काय आहे तर हायर परचेसर. देन गुड्स कधी ट्रान्सफर केली जाते? बायर जेव्हा फर्स्ट डाउन पेमेंट पे करेल दॅट टाइम सेलर ट्रान्सफर गुड्स पोझिशन. ओके, पहिली इन्स्टॉलमेंट किंवा पहिलं जे डाउन पेमेंट आपण पे करतो तेव्हा काय होणार आहे, सेलर काय करेल, पोझिशन ट्रान्सफर करेल बायरला आणि ऍट द सेम टाइम ट्रान्सफर गुड्स. गुड्स सोबत त्या वस्तूचा ताबा हक्क म्हणतो आपण, हा काय करेल, बायरला सेल करेल और पे करेल. देन when pay last installment, जेव्हा लास्ट इन्स्टॉलमेंट पे केली जाते that time seller pay or seller transfer ownership of the product. आणि ओनरशिप कधी ट्रान्सफर होणार आहे त्या प्रोडक्टची, जेव्हा बायर लास्ट इन्स्टॉलमेंट सेलरला पे करेल तेव्हा हायर जो सेलर आहे तो काय करेल, गुड्सची ओनरशिप ही ट्रान्सफर करेल. सो काय सांगितलंय बघा नेक्स्ट पॅरामध्ये, अंडर हायर परचेस अग्रीमेंट अ पर्सन टेक डिलिव्हरी ऑफ गुड्स विथ द प्रॉमिस टू पे द प्राइस इन सर्टन नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. आणि इथे पर्सन म्हणजेच बायर काय करेल, प्रॉमिस करेल की मी काय करेन, तुझी इन्स्टॉलमेंट रेग्युलर बेसिस वरती पे करेल, ऍट द सेम टाइम पे सम इंटरेस्ट. आणि इंटरेस्टची अमाऊंट जी काही आहे ही सेलरने डिफाईन केलेली असते, पण ह्या दोघांच्या काय म्हणतो आपण कन्सेंटने ही इंटरेस्टची अमाऊंट डिसाइड झालेली असते अंडर द हायर परचेस अग्रीमेंट नुसार. So it means the ownership of goods is transferred to the buyer only when last installment is paid. आणि ओनरशिप ही कधी ट्रान्सफर होणार आहे, जेव्हा लास्ट इन्स्टॉलमेंट पेड होईल तेव्हाच ओनरशिप ही काय केली जाते तर ट्रान्सफर केली जाते. आता बऱ्याच केसेस मध्ये किंवा जर काही केस जर तुम्हाला आठवत असतील बँकेच्या वगैरे, इन्स्टॉलमेंट रेग्युलरली नाही पे केल्यानंतर जे राईट्स असतात गुड्स काय करून म्हणजे गुड्स ताब्यात घेणे म्हणतो ना आपण, हे राईट्स कोणाकडे असणार आहेत सांगा बरं, मग सेलरकडे असतात. जर बायरने काही इन्स्टॉलमेंट किंवा काही इंटरेस्ट पे नाही केले तर इन दिस सिच्युएशन बायर गिव्ह सच टाइप्स ऑफ अ प्रोडक्ट. जे काही प्रोडक्ट आहेत हे काय करेल तो रिटर्न घेईल. दिस सिस्टीम इज बेनिफिशियल टू बोथ द पार्टीज. आणि ही जी सिस्टीम आहे असं नाहीये की फक्त ती सेलरसाठी फेवरेबल असेल असं नाहीये, म्हणजे बायर आणि सेलर या दोघांसाठी काय असणार आहे ती फेवरेबल आहे. कारण बऱ्याच वेळी आपण जे एक्सपेन्सिव्ह गुड्स आहेत हे परचेस करणं ऍट द सेम टाइम वी नॉट or we can't afford huge amount on a durable thing or durable goods.
So in this time higher purchase accounting or higher purchase system is very good option. म्हणजे बऱ्याच वेळी आपल्याला काही कॉस्टली वस्तू परचेस करताना ह्यूज अमाऊंट, मोठी अमाऊंट स्पेंड करणं मिडल क्लास किंवा पुअर पर्सनना पॉसिबल होतं का हो? नक्कीच नाहीये. आणि हायर परचेस सिस्टीम ही कशी आहे की आपण ड्यू पेमेंट किंवा डाऊन पेमेंट पे केल्यानंतर वी कॅन इझिली परचेस, वी कॅन इझिली यूज सच अ टाइप्स ऑफ प्रोडक्ट, आणि असे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपण यूज करू शकतो. इज इट क्लिअर? इंट्रो लक्षात आला का? हायर परचेस काय आहे? अरे बोला. Am I audible? आज शांतता काय एवढी तुमच्याकडे? Yes, ma'am. सो ऑब्जेक्टिव्ह मध्ये लक्षात ठेवा, जे फर्स्ट पेमेंट पे केलं जातं दिस इज कॉल्ड द डाउन पेमेंट. देन some amount distributed or pay in equally or unequally form, this is called the installment. Okay, after डाउन पेमेंट, डाउन पेमेंट नंतर जी रिमेनिंग अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केली जाणार आहे किंवा पे केली जाते त्या अमाऊंटला काय म्हटलं जातं? तर इन्स्टॉलमेंट म्हटलेलं आहे. आणि पहिली अमाऊंट जी पे केली जाते त्या अमाऊंटला डाउन पेमेंट असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. सो डाउन पेमेंट पे केल्यानंतर सेलर काय ट्रान्सफर करणार आहे सांगा बरं? इंट्रो लक्षात आलेला आहे ना सगळ्यांना? इंट्रो लक्षात आलेला आहे का? हो नाही, रिपिटेशन हवा असेल तर सांगितलं तरी चालेल. मॅम रिपीटेशन द्या एकदा परत. ओके, मैं रिपीट करते शॉर्ट में. हायर परचेस अकाउंटिंग मतलब क्या है? जब हम ड्यूरेबल हाँ बोलो बोलो बोलो. ओके, रिपीट ही कर रही हूँ मैं अभी, ध्यान से सुनो. हायर परचेस अकाउंटिंग एक ऐसी सिस्टम है, इस सिस्टम से हम क्या करते हैं, जो ड्यूरेबल गुड्स है वो हायर परचेस सिस्टम से हम परचेस करते हैं. In this system we purchase a costly product, for example bike. Okay, so we purchase bike from seller से हम क्या करेंगे, बाइक परचेस करेंगे. So first of all we pay some amount, for example bike price is 84,000 or 85,000. Purchase cash price of product or cash price of bike, for example or suppose 85,000 rupees. Then we pay firstly 25,000 down payment. We pay some amount for seller, so this is called the down payment. So 25,000 is a down payment. लक्षात येतंय का? पहिली जी अमाऊंट आपण सम अमाऊंट जी पे करतो त्या अमाऊंटला काय म्हटलेलं आहे, तर डाउन पेमेंट म्हटलेलं आहे. देन आफ्टर सम डेज वी पे रिमेनिंग अमाऊंट इन इक्वल और अनइक्वल फॉर्म. आणि जी की आता 85 मधून 25 काय करा, मायनस करा. जी रिमेनिंग अमाऊंट असेल ती आपण काय करणार आहोत, इक्वली किंवा अनइक्वली काय करू, सेलरला पे करू फॉर अ सर्टन पिरियड. ज्या काही पिरियड तुम्हाला फिक्स करून दिलेले आहे त्या पिरियड नंतर आपण ती इन्स्टॉलमेंट प्लस इंटरेस्ट, सेलर डायरेक्टली नाही सांगणार आहे ना तुम्ही वस्तू घेऊन जा, तुम्ही यूज करा आणि फक्त इन्स्टॉलमेंट पे करा, नाही. मग सेलरला त्याचा ऍडव्हान्टेजेस काय होईल? सो हियर वी पे सम इन्स्टॉलमेंट अँड इंटरेस्ट टू दी सेलर. मग सेलरला आपण काय करतो, काही इन्स्टॉलमेंट आणि इंटरेस्ट हा पे करतो. After paying last installment, seller transferred goods ownership. आणि जेव्हा लास्ट इन्स्टॉलमेंट पे होते, लास्ट इंटरेस्ट पे होतो, तेव्हाच सेलर काय करेल, तुम्हाला त्या प्रोडक्टचा, त्या गुड्सची ओनरशिप ही ट्रान्सफर करेल. लास्ट इन्स्टॉलमेंटच्या आधी फक्त तो काय ट्रान्सफर करतो, प्रोडक्ट पोझेशन, म्हणजे ही वस्तू आहे, हे प्रोडक्ट आहे, हे तुम्ही यूज करा. लक्षात येत आहे? ते प्रोडक्ट काय करा, तुम्ही यूज करा. फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे बाईकचं. आपण काय केले, 85,000 ची बाईक आहे, त्यामधले आपण 25,000 डाऊन पेमेंट पे केलेलं आहे.
जेव्हा आपण डाऊन पेमेंट पे करतो तेव्हा सेलर काय बोलेल, ओके ही बाईक आजपासून तुमची, तुम्ही यूज करू शकता. पण कधीपर्यंत, जेव्हा तुम्ही लास्ट पेमेंट पे केल्यानंतर तुम्हाला त्याची ओनरशिप किंवा त्याचे जे काही डॉक्युमेंट आहेत हे दिले जाते. दिस इज कॉल्ड द हायर परचेस. आणखी एक राईट्स काय असतो इथे सेलरकडे. सपोज बायरने काय केले, बाईक घेऊन गेला बायर, त्याने एक 4 ते 5 महिने बाईक यूज केली, त्याच्यानंतर त्याला जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते पे करणं पॉसिबल नाही झालं. ऍट दिस सिच्युएशन, आता ह्या सिच्युएशन मध्ये काय करेल सेलर, ती बाईक तो रिटर्न घेईल. यू आर नॉट कॅपेबल फॉर पेइंग सम अमाउंट और इंटरेस्ट और इन्स्टॉलमेंट. जर तुम्ही कॅपेबल नसाल तुमचे इंटरेस्ट किंवा इन्स्टॉलमेंट पे करण्यासाठी, तर जे राईट्स आहेत हे असणार आहेत सेलरकडे. मग सेलर म्हणेल, ओके तू इतके दिवस वापरली आहेस ना वस्तू, मग त्याचे जे काही इन्स्टॉलमेंट आहेत ते आपण नील करू, म्हणजे ते आता माझे झाले. आणि बाईक सुद्धा मग कोणाचीच असणार आहे, सेलरचीच असेल, जर तुम्ही इन्स्टॉलमेंट पे केले नाहीत तर. पण असं पॉसिबिलिटी फार कमी होते. जर आपण हायर परचेस वरती काय केलेले आहे, गुड्स परचेस केलेले आहे, तर आपण सर्टन पिरियड नंतर आपले इन्स्टॉलमेंट आणि आपले जे काही इंटरेस्ट आहे हे पे करतो. अँड आफ्टर कम्प्लिटिंग और आफ्टर पेइंग लास्ट इन्स्टॉलमेंट, सेलर ट्रान्सफर ओनरशिप ऑफ द गुड्स. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके. सो पहिलं पेमेंट जे बायर पे करेल त्या पेमेंटला काय म्हटलेलं आहे, तुमचं लक्ष नाहीये. डाउन पेमेंट. व्हेरी गुड. डाऊन पेमेंट. ओके. सो पहिलं डाऊन पेमेंट पे केल्यानंतर सेलर काय ट्रान्सफर करणार आहे बायरला, सेलर ट्रान्सफर गुड्स ट्रान्सफर करेल बायरला. अँड पोझेशन म्हणजे फक्त ताबा हक्क म्हणतो आपण, पोझेशन ट्रान्सफर करेल, हे लक्षात ठेवा. अँड ओनरशिप कधी ट्रान्सफर होणार आहे, फायनल इन्स्टॉलमेंट नंतर. व्हेरी गुड. ज्या वेळेला पेमेंट पूर्ण होईल त्यावेळेला. इन्स्टॉलमेंट पेड होने के. राईट. लास्ट इन्स्टॉलमेंट पे केल्यानंतर मगच काय होणार आहे, तुम्हाला त्याचे ओनरशिपचे राईट्स हे मिळतील. इज इट क्लिअर? यस मॅम. पुढे काय सांगितले बघा, तेच आता मी जे रिपीट केलं तेच पुढे. कोणाला मराठीचा प्रॉब्लेम असेल तर इंग्लिश मध्ये बघा परत काय आहे. द बायर मे पे सर्टन अमाउंट ऑफ मनी ऍट टाइम ऑफ साइनिंग द अग्रीमेंट. इट इज नोन ॲज द डाउन पेमेंट और इनिशियल पेमेंट. डाउन पेमेंट इज ऑल्सो नोन ॲज द इनिशियल पेमेंट. डाउन पेमेंटलाच काय म्हटलेलं आहे, इनिशियल पेमेंट असं म्हटलं जातं. The remaining amount may be paid in every installment, monthly, quarterly, half yearly or yearly. मग आता हे त्या दोघांच्या कन्सेंटनी डिसाइड झालेलं असेल की आपण मंथली पे करायचे आहे, क्वार्टरली पे करायचे आहे, की हाफ इयरली किंवा इयरली पे करायचे आहे ती इन्स्टॉलमेंट. अंडर इन्स्टॉलमेंट सिस्टीम, सेलर ट्रान्सफर द टायटल ऑफ गुड्स टू द बायर इमिजिएटली आफ्टर द ट्रान्झॅक्शन हॅज टेकन प्लेस. म्हणजे जेव्हा ह्या सिस्टीम मध्ये डाऊन पेमेंट पे होईल त्याच्यानंतर इमिजिएटली टायटल ऑफ गुड्स ट्रान्सफर होईल. फक्त वर्डिंग लक्षात ठेवा की त्याला आपण काय म्हटलेलं आहे, टायटल ऑफ गुड्स म्हणतो. ओके. सो जस्ट टायटल ऑफ गुड्स ट्रान्सफर इमिजिएटली. द लास्ट इन्स्टॉलमेंट मे नॉट बी पेड बाय द बायर. इन शॉर्ट, अंडर इन्स्टॉलमेंट सिस्टीम, sales is outright but payment is by installment. As the ownership is transferred to the buyer, to seller does not get the right of repossession in case of any default in payment. म्हणजे जसं सांगितलं की राईट्स हे कोणाकडे आहेत, सेलर कडे आहेत. ओके. आणि बायर काय करेल, रेग्युलर इन्स्टॉलमेंट पे केल्यानंतर लास्ट इन्स्टॉलमेंट, आफ्टर लास्ट इन्स्टॉलमेंट सेलर ट्रान्सफर ओनरशिप. सो इंट्रो मध्ये हे फक्त लक्षात ठेवा. पुढे फीचर्स ऑफ हायर परचेस काय आहेत बघा.
हायर परचेस ट्रान्झॅक्शन ओरिजिनेट फ्रॉम अन ॲग्रीमेंट, म्हणजे हे जे तुम्ही ट्रान्झॅक्शन करता त्यासाठी ॲग्रीमेंट असणं महत्वाचं आहे फ्रॉम बोथ द पार्टी, या दोन पार्टीच्या कन्सेंटने. The agreement is between two parties called the higher seller and higher purchaser. Higher purchaser is called the buyer and higher seller is called the seller. Okay. So purchaser म्हणजे कोण आहे तर higher buyer. The agreement is made for supply of goods. हे agreement कशासाठी केलेलं असणार आहे? Supply of goods साठी केलेलं असेल. Possession of goods is transferred to the purchaser on signing of the agreement. Possession of goods कोणाकडे ट्रान्सफर होईल? Purchaser कडे on signing of agreement. The purchaser agree to pay for the goods in agree installment. मग purchaser agree होईल की रिमेनिंग ज्या इन्स्टॉलमेंट आहेत त्या कशा पे करायच्या आहेत यासाठी. Then each installment is treated as a higher charge and not a price. आता higher charge is very important thing. Okay. हायर चार्ज म्हणजेच काय? हायर चार्ज फक्त हे एक शॉर्ट वर्डिंग नाहीये. हायर चार्ज म्हणजेच काय आहे? हियर इन्क्लूड इन्स्टॉलमेंट प्लस इंटरेस्ट, म्हणून त्याला हायर चार्ज असं म्हटलेलं आहे. ती फक्त प्राइस नाहीये, तर त्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा इन्व्हॉल्व असणार आहे, इन्क्लूड असणार आहे. दॅट्स वाय हियर ट्रीटेड ॲज अ हायर चार्ज. देन राईट ऑफ ओनरशिप इज नॉट पास्ड on the purchaser unless last installment is paid. म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट पेड होत नाही तोपर्यंत त्याच्याकडे राईट्स ओनरशिपचे जाणार नाहीये. नॉट अ पास ऑन द परचेसर अनलेस लास्ट इन्स्टॉलमेंट इज पेड. नेक्स्ट, in case of failure of the purchaser in payment, the seller reserve the right of possession, repossession. म्हणजे जे काही राईट्स आहेत हे कोणाकडे आहेत तर सेलर कडे आहेत. इन केस ऑफ फेल्युअर ऑफ द परचेसर इन पेमेंट ऑफ द सेल. देन right of ownership is not passed. Okay. The higher purchaser must keep the goods in good condition. हे सुद्धा फार महत्वाचं असतं. पॉइंट नंबर 8. म्हणजे तुम्हाला बाईक दिलेली आहे, तुमच्याकडे अजून ओनरशिप आलेली नाहीये, राईट्स अजून तुमच्याकडे नाहीयेत, तुमच्याकडे इन द सेन्स परचेसर कडे. तो तुम्हाला रिस्ट्रिक्शन असतं की जी गुड्स आहे ही गुड कंडिशन मध्ये तुम्ही काय करा, मेंटेन करा. म्हणजे बाईक घेतली आणि साप ती यूज करून खराब केलेली आहे तर त्याचे चार्जेस मात्र परचेसरला पे करावे लागतात, जे काही रिपेअर्स वगैरे असतील त्याचे. लक्षात येतंय का? अरे बोलू, आज कॉन्सन्ट्रेशन कमी आहे ना. Am I audible? Yes, ma'am. मी आता पॉइंट काय सांगितला? पॉइंट नंबर 8. द हायर परचेसर मस्ट कीप द गुड्स इन गुड कंडिशन. म्हणजे आपण जसं बाईकचं एक्झाम्पल घेतलं होतं, बाईकचे तुम्हाला पोझिशन मिळालेलं आहे आणि ओनरशिप मिळायला अजून 2 वर्ष आहेत. तर ते 2 वर्ष जे काही पिरियड आहे ह्या पिरियड मध्ये ती गुड्स तुम्ही गुड कंडिशन मध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. सपोज ह्या 2 वर्षामध्ये ऍक्सिडेंट झाला, बाईक खराब झाली, तर त्याचे जे चार्जेस आहे, जो रिपेअरचा हे आहे क्लेम आहे, हा कोणाकडे असणार आहे सांगा बरं. कॉन्सन्ट्रेशन बघूया तुमचं किती आहे. सेलर कडे असेल ते. नाही, मी काय सांगितलं, सपोज अजून ओनरशिप ट्रान्सफर नाही झालेली आहे, ओनरशिप कोणाकडे आहे? सेलर कडे आहे. आणि बायरने काय केलेली आहे? गुड्स डॅमेज केलेली आहे, त्याच्याकडे अजून राईट्स गेलेलेच नाहीये. इथे क्लिअर मेन्शन केले ना, द हायर परचेसर मस्ट कीप द गुड्स इन गुड कंडिशन.
तुम्हाला जर पोझिशन एखाद्या मिळते गुड्सचं, तर ते गुड्स तुम्ही कशीही यूज करून चालेल का हो? तुमच्याकडे अजून त्याचे सगळेच राईट्स नाहीये. तर त्या अग्रीमेंट मध्ये तुम्हाला रिस्ट्रिक्ट केलेलं आहे, तुम्हाला टर्म्स दिले, तुम्हाला कंडिशन दिलेली आहे, जी तुम्ही गुड्स यूज करणार आहात ती प्रॉपर यूज करा. आणि जर जी ती डॅमेज झाली तर मग त्यासाठी परचेसर रिस्पॉन्सिबल असेल, सेलर नाही. ओके. कोणी बाईक परचेस केली आहे का इन्स्टॉलमेंट वरती? लक्षात येईल. नेक्स्ट पॉइंट नंबर 9. On the payment of last installment, higher purchaser became absolute purchaser. आणि मग लास्ट पेमेंट पे केल्यानंतरच तो absolute purchaser होईल. The excess of total payment over the cash price is taken as a interest. इंटरेस्ट कशाला म्हटलेला आहे? 10 नंबरचा पॉइंट लक्षात ठेवा. The excess of total payment over the cash price. कॅश प्राइस काय होती? 85,000. 85,000च तुम्ही लास्ट पेमेंट पर्यंत पे कराल असं नाही. जो काही इंटरेस्ट आहे हा सगळा इंटरेस्ट कन्सिडर केला तर आपले ऑलमोस्ट किती 88,000 वगैरे सेलरला जात असते लास्ट पेमेंट पर्यंत. सो जे एक्स्ट्रा अमाउंट आहे ना, दिस इज कॉल्ड द इंटरेस्ट. इट इज गव्हर्न बाय हायर परचेस ऍक्ट. लक्षात ठेवा 1972. इज इट क्लिअर फीचर्स? Yes, ma'am. हाँ बोलो. कोई डाउट है किसी को? अमृता, नो कुछ मैम, डाउट है? ओके. होप सो फीचर्स क्लिअर झाले असतील. आपण कंटिन्यू करू नेक्स्ट पार्ट. मैम हाँ बोलो. मैम बोलो वो बोलो. फ्यूचर्स में 6 पॉइंट्स फिर से बोलो ना. 6 पॉइंट. 6 Okay. पॉइंट्स फिर से एक्सप्लेन करो. ओके हाँ. ओके. राइट ऑफ ओनरशिप इज नॉट पास ऑन द परचेसर अनलेस लास्ट इन्स्टॉलमेंट इज पेड. म्हणजे आपण काय सांगितलं होतं? जेव्हा लास्ट इन्स्टॉलमेंट बायर पे करेल म्हणजेच परचेसर, तेव्हाच ओनरशिप ट्रान्सफर होणार आहे. सो राईट ऑफ ओनरशिप इज नॉट पास्ट. कधीपर्यंत पास होणार नाहीये? सेंटेन्स फक्त चेंज करून दिलेला आहे. नॉट पास्ट ऑन द परचेसर अनलेस लास्ट इन्स्टॉलमेंट इज पेड. लास्ट इन्स्टॉलमेंट पेड झाल्यानंतरच त्याला ओनरशिप ही ट्रान्सफर केली जाईल. तोपर्यंत फक्त त्याच्याकडे काय असणार आहे? पोझिशनचा राईट असतो, नॉट अ ओनरशिप राईट. क्लिअर? कोणी क्वेश्चन विचारला होता? क्लिअर झाला का पॉइंट? मैम ओके. So next, difference between hire purchase and installment payment. The hire purchase transaction is regulated by Hire Purchase Act 1972. Hire Purchase चा ऍक्ट लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असेल. Hire Purchase Act 1972. Then installment payment. There is no act to control the transaction. इन्स्टॉलमेंटचं पेमेंट कसं करायचं यावरती कोणताही ऍक्ट नाहीये. सो दिस इज टोटली बेस्ड ऑन द अग्रीमेंट बायर अँड सेलर. बायर अँड सेलरने डिसाइड करायचे की तुम्ही इन्स्टॉलमेंट कधी पे करायचे आहेत. मंथली करायचे आहेत, 3 मंथली करायचे आहेत, 6 मंथली करायचे आहेत की इयरली करायचे आहेत. सो देर इज नो एनी ऍक्ट. सेकंड पॉइंट, possession of goods is transferred to the buyer and not the ownership. म्हणजे जसं आपण सांगितलं की जस्ट पहिलं डाउन पेमेंट पे केल्यानंतर possession of goods is transferred to the buyer and not the ownership. ओनरशिप ट्रान्सफर होत नाही. Then installment payment. Possession and ownership both are transferred to the buyer immediately after signing the agreement. आता ही एक मेथड वेगळी आहे इन्स्टॉलमेंट पेमेंट. लक्षात ठेवा. आणि हायर परचेस ही सिस्टीम वेगळी आहे. इन्स्टॉलमेंट तुम्हाला डिटेल नाहीये, फक्त याच्यामधला इन्स्टॉलमेंट पार्ट वेगळा आहे.
सो ही एक सिस्टीम आहे. यामध्ये काय सांगितलं जातं, possession and ownership transfer at the same time. Buyer immediately after the signing the agreement. Then hire purchase. Installment is treated as the higher charge. Installment ला कसं ट्रीट केलेलं आहे, higher charge म्हणून. Higher charge का? Because here include the interest amount, that's why. Then next, installment system. Installment is treated as the repayment of the principal together with the interest. Okay, ही एक मेथड आहे. याची काही जस्ट एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळतील. सो इन्स्टॉलमेंट ही कशी ट्रीट केली जाईल, रिपेमेंट ऑफ प्रिन्सिपल टुगेदर विथ द इंटरेस्ट. देन पॉइंट नंबर 4, द हायर परचेस अग्रीमेंट मे बी कॅन्सल्ड बाय द परचेसर बिफोर पेमेंट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजे इथे लास्ट इन्स्टॉलमेंट पे करायच्या आधी सुद्धा तुम्ही हा अग्रीमेंट कॅन्सल करू शकता. हायर परचेस अग्रीमेंट मे बी कॅन्सल बाय द परचेसर बिफोर पेमेंट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट. Then the purchaser has no such right of cancellation of the agreement. आणि इन्स्टॉलमेंट पेमेंट मध्ये परचेसरला कोणतेही राईट नसतात. Then the seller can repossess the goods in case of the default in payment. म्हणजे जर काही डिफॉल्ट असेल पेमेंट, सो द सेलर कॅन रिपर्चेस द गुड्स इन केस ऑफ द डिफॉल्ट इन पेमेंट. डिफॉल्ट इन पेमेंट म्हणजे जसं सांगितलं की बायरने काय केलेले आहे, ती इन्स्टॉलमेंट पे नाहीच केले, किंवा फॉर एक्झाम्पल जर तुमची इन्स्टॉलमेंटची अमाऊंट असेल 10,000 3 मंथली, पण बायर जर 1,000च पे करत असेल, तर याला काय म्हटलेलं आहे, डिफॉल्ट पेमेंट. ओके, सो अशा डिफॉल्ट पेमेंटची एखादी कंडिशन जर आली तर सेलर काय करू शकतो, द सेलर कॅन रिपर्चेस द गुड्स. म्हणजे सेलर गुड्स रिपर्चेस करू शकतो, त्याच्याकडे परत घेऊ शकतो. देन इन्स्टॉलमेंट पेमेंट. द सेलर कॅन नॉट रिपर्चेस द गुड्स इवन इफ देर इज एनी डिफॉल्ट मेड बाय द परचेसर इन पेमेंट. म्हणजे इथे असे काही सेलरला राईट नाहीये ती इन्स्टॉलमेंट पेमेंट सिस्टीम मध्ये की तो रिपर्चेस नाही करू शकत. लास्ट, the higher purchaser cannot sell the goods as he not the owner. म्हणजे हायर परचेसरने काय केलेले आहे, परचेस केली आहे गुड्स, ओनरशिप यायच्या आधी तो ती गुड्स सेल नाही करू शकत, कारण त्याच्याकडे ओनरशिप नाहीये. दॅट इज वाय. अँड द परचेसर कॅन सेल द गुड्स ॲज ही इज द ओनर ऑफ गुड्स. परचेसर इन्स्टॉलमेंट पेमेंट सिस्टीम किंवा ह्या मेथड मध्ये काय सांगितलं जातं की तुमच्याकडे ऍट द सेम टाइम ट्रान्सफर, पोझिशन अँड ओनरशिप इन इनिशियल स्टेज. सुरुवातीच्या स्टेजला तुमच्याकडे ओनरशिप येते, सो त्यामुळे तुम्ही ही गुड्स काय करू शकताय, ट्रान्सफर करू शकता. आपल्याला फक्त हायर परचेसेस डिटेल लर्न करायचं आहे. सो हा पार्ट क्लिअर झाला का बघा. Then the hirer is not responsible for risk of losses of goods as the ownership is not transferred. Hirer म्हणजे purchaser is not responsible for risk of losses goods as the ownership is not transferred. जोपर्यंत ती ओनरशिप ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत एखादी रिस्क असेल तर ती काय असणार आहे, सेलरची असेल. The buyer is responsible for the risk of losses of goods as the ownership is transferred. And last, the parties involved are hirer and hire vendor. त्यामध्ये दोन पार्टीज इन्व्हॉल्व असणार आहेत, हायरर अँड हायर वेंडर. and the parties involved are called buyer and seller. Important thing काय आहे बघा पुढे. Important terms. हायरर म्हणजे कोण हे सांगितलेलं आहे. A person who get the possession of goods from the owners under hire purchase agreement. He is a buyer. He is the buyer of goods on hire purchase basis. हायरर कोण झाला इथे सांगा बरं मग. अरे आहात ना इथे क्लासमध्ये.
Am I audible? Yes, ma'am. Okay. Hirer कोण आहे? A person who get the possession of goods from the owners under hire purchase agreement. He is the buyer of goods on hire purchase basis. मग इथे hirer कोण आहे? सेकंड सेंटेन्स वरून क्लिअर होईल. He is the buyer of the goods. So buyer is the hirer. Then hire, it is the sum payable periodical by the hirer under the agreement. He is the rent paid by the buyer to the hire vendor. Then down payment. Sorry, this is seller, this is the buyer. Down payment. It is the amount paid on the initial stage, initial payment. This is called the down payment. Then higher purchase price. Higher purchase price means installment plus interest. This is called the higher purchase price. आता थेअरीला तुम्ही सगळे बोर झालाय, फक्त रीड करायचे असेल तर करा. मी प्रॅक्टिकल आपलं कसं सॉल्व्ह होणार आहे हे सांगते. तुमचं कोणाचं कॉन्सन्ट्रेशन नाहीये फार. कंटेंट ऑफ हायर परचेस अग्रीमेंट. कंटेंट कोणते येणार आहेत बघा. हायर परचेस प्राइस आपल्याला कन्सिडर करावी लागेल. हायर परचेस गुड्स. देन द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ अग्रीमेंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. देन नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, किती इन्स्टॉलमेंट मध्ये आपलं ट्रान्झॅक्शन कंप्लीट होणार आहे. अमाऊंट ऑफ इच इन्स्टॉलमेंट ह्या कन्सिडर कराव्या लागतील. डेट ऑफ पेमेंट ऑन इच इन्स्टॉलमेंट, ह्या डेट इम्पॉर्टंट असणार आहेत. Then the person to whom and the place where the installment is payable. Who is the person? Buyer. Okay. And place. हे सुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागेल. It's very important thing. Then description of the goods covered by the agreement and term and condition and warranty as per the act. हे सुद्धा important आहे. So cash price, down payment, installment, interest. ह्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम साठी रिक्वायर असते. मी फॉर्मॅट काय आहे बघा. एक 4 टाइप्सचे आपल्याला प्रॉब्लेम लर्न करायचे आहेत. त्यामधला हा पहिला टाइपचा आहे, ज्यामध्ये पहिला कॉलम असणार आहे इयरचा, फर्स्ट कॉलम. देन सेकंड कॉलम असेल कॅश प्राइस, देन प्रिन्सिपल, देन इंटरेस्ट कॉलम, इन्स्टॉलमेंट, क्लोजिंग कॅश अँड डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन प्रॉब्लेम मध्ये विचारलं असेल तर, अदरवाइज हा कॉलम काय आपण यूज नाही करत. आता हे इथे जे अमाउंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत त्याच्यात स्टेप्स दिलेले आहेत. सो पहिली स्टेप, हा टेबल फॉर्म तुम्ही प्रिपेअर करायचा आहे. देन राईट टोटल कॅश प्राइस अगेन्स्ट फर्स्ट इयर इन कॉलम नंबर 2. ह्या कॉलम नंबर 2 मध्ये तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे. बाकी काही विसरलात तरी सगळे विसरलात तरी चालेल, पण हा जो टेबल आहे आणि हे जे सेंटेन्स आहेत हे लक्षात ठेवा. थोडेसे जागे व्हा. एम आय ऑडिएबल? Yes, ma'am. हा ओके. आता 1-2 मिनिट इकडे लक्ष द्या. सो इथे बघा थेअरी, मी उद्या परत प्रॉब्लेम, प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला डाऊट येऊ नयेत ह्यासाठी थोडस लक्ष द्या इथे. सो पहिल्या इथे इयर म्हणजे डेट येईल. सेकंड कॉलम मध्ये कॅश प्राइस म्हणजे पहिलं जे तुम्ही कॅश प्राइस आहे प्रोडक्टची ती असणार आहे पहिल्या कॉलम मध्ये, म्हणजे ह्या सेकंड कॉलम मध्ये. पॉइंट नंबर 3, deduct down payment from total cash price and write the principal column and installment column. म्हणजे पहिले डाउन पेमेंट लेस करून अमाउंट तुम्ही काय करणार आहात. प्रिन्सिपल मध्ये इथे पहिलं डाउन पेमेंट पुटअप करा. प्रिन्सिपल मधून कॅश प्राइस मधून प्रिन्सिपल मायनस केल्यानंतर इन्स्टॉलमेंट इथे मेन्शन करा. ओके. देन कॅल्क्युलेट अमंग आउटस्टँडिंग ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर. मग पहिल्या डेटला इंटरेस्ट नसतो म्हणून इंटरेस्ट मध्ये डॅश आणि त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स इथे पुटअप करायचं आहे. देन नेक्स्ट, डिडक्शन इंटरेस्ट फ्रॉम द इन्स्टॉलमेंट अँड राईट द प्रिन्सिपल कॉलम. प्रिन्सिपल कॉलम कसा ड्रॉ करायचा आहे हे इथे दिलेलं आहे. डिडक्ट इंटरेस्ट फ्रॉम इन्स्टॉलमेंट. इंटरेस्ट जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल तो इन्स्टॉलमेंट कॉलमच्या अमाउंट मधून मायनस करायचा आणि मग प्रिन्सिपल अमाउंट पुटअप करायची आहे. अँड लास्ट, कॅल्क्युलेट कॅश प्राइस आउटस्टँडिंग ऍट द एंड ऑफ द इयर अँड कॅरी फॉरवर्ड इन द नेक्स्ट इयर. आणि कॅश प्राइस जी येईल
ती कॅरी फॉरवर्ड क्लोजिंग बॅलन्स मध्ये करायची आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ह्या गोष्टी डिटेल क्लिअर होतील. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. त्यामध्ये हार्ड असं काहीच नाहीये. फक्त आज थोडेसे कंटाळलेले आहात ना. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम उद्यापासून स्टार्ट करूया. थेरी जस्ट एकदा रीड करून ठेवा. ओके मॅम. ओके, इज इट क्लिअर?